दीपनगर येथे प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीतर्फे आंदोलनात सुरुवात झाली आहे। सदरचे हे आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांचे नेतृत्वाखाली सुरू असून वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने दखल न घेतल्याने हे आंदोलन शांततामय मार्गाने सुरू आहे। दीपनगरच्या रेल्वे लाईन जवळ या आंदोलनास सुरुवात झाली आहे। आंदोलनात महिला व प्रकल्पग्रस्त व बेरोजगार यांनी सहभाग घेतला आहे। याप्रसंगी प्रभाकर सोनवणे व भाजप तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा केला आहे। मनोहर लोणे, महाराष्ट्र न्यूज, दीपनगर। आंदोलन याबाबत काय सांगाल तुम्ही? आंदोलन आम्हाला जबरदस्तीने या ठिकाणचे स्थानिक अधिकारी करायला लावत नाही। आमचा जो करार झालेला आहे शेतकऱ्यांचा 3/6/10 रोजी, त्या कराराला प्रकल्पग्रस्ताचे कुठलेही नियम लागू नाही आणि त्या वाटाघाटीने जमीन दिल्या असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या जुन्या आणि नव्या सर्व प्रकल्पग्रस्तांना त्यांना जे लोक प्रमाणपत्र ज्यांना मिळालेले आहेत त्यांना त्यांनी प्रशिक्षण देऊन नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं होतं। 28/2/11 जी मीटिंग झाली होती, मुख्यालयाचे जे वरिष्ठ अधिकारी होते त्याच्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलं होतं की प्रकल्पाचे दाखले वैधता तपासून आम्ही त्यांना देऊ। त्याप्रमाणे त्यांनी 200-300 लोकांना याआधी कार्यरत केलेले आहे। उर्वरित जे आमचे 80 ते 90 लोक उरलेले आहेत त्यापैकी 40 लोकांची सुद्धा आता बॅच लावण्यात आली होती, पण मध्यंतरी त्यांनी प्रशासकीय कारण म्हणून ती काढली। आमचं त्यांना विनंती आहे की ती त्वरित लावावी आणि उर्वरित 40 लोकांची परत ती यादी आहे ती काढावी। आणि प्रकल्प बाधितांना आम्हाला त्यांनी ते पत्र दिलंय 23 साली की आम्ही तुमचे 200 मुलं 7,000 रुपये स्टायपेंड घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊ आणि त्यांना पुढे नोकरीत समाविष्ट करून घेऊ। तर त्यांचे आता 600 मेगावॉट सुरू झाल्यावरही त्यांनी त्यांची पूर्तता अजून केलेली नाही। त्यासाठी हे आंदोलन आहे। त्यानंतर 600ची जी जमीन दिली रेल्वेसाठी, दुसऱ्यांदा परत 500 आणि रेल्वेसाठी 600साठी, तेव्हा त्यांनी आम्हाला कबूल केलं होतं की बुवा MCA आणि डिप्लोमासाठी आम्ही जागा काढू आणि त्यामध्ये त्यांना लाभ देऊ प्रकल्पग्रस्तांना। ते पण त्यांनी धुडकावून लावलेलं आहे। समितीच्या वतीनं आज इथं शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनीवरती आज जे प्रकल्प बाधित विद्यार्थी आहे यांच्या प्रशिक्षणासाठी इथं त्यांचे अध्यक्ष प्रभाकर भाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। तरी प्रभाकर भाऊ सोनवणे यांनी वारंवार प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणासाठी वारंवार आंदोलन केलेले आहेत, परंतु दीपनगर येथील स्थानिक प्रशासनाचे अधिकारी हे काही अधिकारी असे आहेत ते त्यांच्या नाकारतेपणा आहे, त्यांचा निगेटिव्ह विचारामुळे हे मागील जे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहे यांचं नुकसान होत आहे, त्यांचं वय वाढत आहे आणि वय वाढल्यानंतर ते म्हणतात की त्याची एज लिमिट झाली, यांना घेता येणार नाही, अशा प्रकारचे यांचे नियम आहे। म्हणून याच्या विरोधात आज सर्व इथं प्रकल्पग्रस्त जे विद्यार्थी आहे आमची मागणी अशी आहे की मागे जे प्रभाकर भाऊ सोनवणे, मी स्वतः व आपले नामदार संजय भाऊ सावकारे हे स्वतः आम्ही दीपनगर C यांच्या दालनामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं, ठिय्या आंदोलन केलं होतं। त्यावेळेस यांनी रात्री ती यादी लावली, 40 विद्यार्थ्यांची प्रशिक्षणार्थ्यांची यादी लावली आणि यादी लावल्यानंतर यांनी 2 दिवसानंतर ती यादी स्थगित केली। आमचं म्हणणं असं आहे की ती यादी तुम्ही स्थगित केलेली यादी पुन्हा लावा व त्यानंतर उरलेले जे प्रशिक्षणार्थी आहे 40 त्यांची परत पुन्हा यादी लगेच तात्काळ लावण्यात यावी, कारण कोरोना काळापासून सदरचे प्रशिक्षणार्थी हे प्रशिक्षणापासून वंचित आहे। म्हणून तात्काळ आपण कोणतेही अधिकारी, एखादा अधिकारी नाकारतेपणा आहे किंवा त्याचा निगेटिव्हपणा आहे, या अधिकाऱ्याचा आपण कोणतेही म्हणणं ऐकू नका। कवटे नावाचा एक इथं अधिकारी आहे, तो निगेटिव्ह थिंकिंगचा अधिकारी आहे।